हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण आता काय करणार आहोत, ऍसिड आणि बेसिस बघणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं की आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे कसं होतं, त्याच्यामध्ये लागणारे इलेक्ट्रोलाइट्स कुठले, त्याचे एक्झाम्पल्स कुठले, नॉन इलेक्ट्रोलाइट्स कुठले. नॉन इलेक्ट्रोलाइट कुठले बघितले, पण इलेक्ट्रोलाइट बघितले, त्याचे वीक आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्याची एक्झाम्पल सगळी बघितली. त्याच्यामध्ये एक उल्लेख आला होता की ऍसिड आणि बेसिस. तर या टॉपिक मध्ये आज आपण ऍसिड्स अँड बेसिस हे कन्सेप्ट बघणार आहे. आता ऍसिड्स अँड बेसिस म्हणजे काय, बऱ्याचशा सायंटिस्टनी काय केलं होतं की ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय हे सगळं डिफाईन केलं होतं. पण काही महत्वाचे कन्सेप्ट आहेत की जे पुढे खूप वापरले गेले, तेच आपण आज डिस्कस करणार आहे. त्यातला पहिला कन्सेप्ट असा होता की अरेनियस थेरी. अरेनियस थेरी म्हणजे काय, तर अरेनियस नावाच्या सायंटिस्टनं ऍसिड आणि बेस कशी ओळखायचे ह्याची एक थेरी मांडली किंवा डेफिनेशन्स मांडल्या. ते काय डेफिनेशन्स होते बघा. अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी, ऍसिड इज द कंपाऊंड. आपण पहिल्यांदा ऍसिडची डेफिनेशन लिहा. ऍसिड इज द कंपाऊंड और द सबस्टन्स which produces H plus ions when dissolved in water. बघा अर्थ काय, एक असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये गेल्यानंतर H प्लस आयन्स प्रोड्यूस करत असेल तर त्याला आपण काय नाव देणार, ऍसिड. आणि बेस म्हणजे काय त्यांनी सांगितलं, बेस इज द कंपाऊंड which produces OH minus ions when dissolved in water. वॉटरला आपण ऍक्वियस सोल्युशन सुद्धा म्हणतो, माहित आहे ना. म्हणजे दोन अर्थ असं होऊ शकतात की एक असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर H प्लस आयन प्रोड्यूस करतो, किंवा एक असा सबस्टन्स जो ऍक्वियस सोल्युशन मध्ये H प्लस प्रोड्यूस करतो, दॅट इज कॉल्ड ऍज ऍसिड अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी. आणि एक असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये गेल्यानंतर OH मायनस आयन्स प्रोड्यूस करतो, किंवा जो ऍक्वियस सोल्युशन मध्ये OH मायनस आयन देतो, दॅट इज कॉल्ड ऍज बेस अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी. मग ह्या अरेनियस थिअरीनुसार ऍसिड्स अँड बेसच्या डेफिनेशन बघितल्या. आता हे नक्की एक्झॅक्टली काय आहे ते बघूया आपण. मग आपल्या ऍसिडची डेफिनेशन काय बघा, द कंपाऊंड विच प्रोड्युसेस H प्लस आयन. H प्लस आयन म्हणजे काय, प्रोटॉन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. हे सबस्टन्सेस जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात तेव्हा ते H प्लस आयन्स प्रोड्यूस करतात. आता अजून महत्वाची डेफिनेशन अशी होती की H प्लस प्रोड्यूस करणाऱ्याला आपण ऍसिड म्हणतो, त्याच्यासोबत हायड्रोनियम आयन तयार करणाऱ्याला पण आपण H प्लस काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. हायड्रोनियम आयन कसा तयार होतो, एक ऍसिड घेतलं. आता बघा आपण ऍसिड घेतलं आणि त्याने H प्लस प्रोड्यूस केला. तर H प्लस प्रोड्यूस केला पण कुठं, ऍक्वियस सोल्युशन मध्ये म्हणजे वॉटर मध्ये. त्या सबस्टन्सनं दिलेला H प्लस आयन वॉटर सोबत कंबाईन होतो आणि H3O प्लस हा एक हायड्रोनियम आयन तयार होतो. कुठला आयन, हायड्रोनियम आयन तयार होतो. मग ऍसिडची अजून एक डेफिनेशन होऊ शकते की ऍसिड इज द सबस्टन्स विच प्रोड्युसेस हायड्रोनियम आयन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. दॅट इज ऑल्सो ओके. लक्षात आलं का, ऍसिडची डेफिनेशन आहे. आता हा हायड्रोनियम आयन कसा तयार होणार आहे, तर हा हायड्रोनियम आयन कसा आहे, तर हा H प्लस म्हणजे कोण आहे तुमचा, प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय, इट इज जस्ट अ पॉझिटिव्ह चार्ज की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, असा एक हायड्रोजन ज्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन नाही, न्यूट्रॉन आहे, पण आपल्याला त्या न्यूट्रॉनशी देणं घेणं नाही. हा आपला प्रोटॉन आहे. हा वॉटर सोबत कसा कंबाईन होईल, आपण वॉटरचं जर स्ट्रक्चर काढलं तर ते असं असेल का बघा, आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर म्हणाल तर असं असेल का बघा. ह्या दोन लोन पेअर असतात. हा H प्लस आहे म्हणजे प्रोटॉन, प्रोटॉनच्या ऐवजी आता इथं आपण काय लिहा, H प्लस लिहा. हा H प्लस काय होतो, इथे येऊन अटॅच होतो आणि अटॅच झाल्यामुळे इथं काय तयार, तुमचा हायड्रोनियम आयन H3O प्लस तयार होतो. मग जिथे H3O प्लस तयार होतो त्या सबस्टन्सला आपण काय नाव देणार आहे, हायड्रोनियम आयन. थेरॉटिकली आपण म्हणतो विच प्रोड्युसेस H प्लस, पण एक्सपेरिमेंटली बघायला गेलं तर द कंपाऊंड विच प्रोड्युसेस हायड्रोनियम आयन इज कॉल्ड ऍज ऍसिड अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी. आता बेस म्हणजे काय, तर द सबस्टन्सेस विच प्रोड्युसेस OH मायनस आयन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. आता इथं काय केलेलं आहे, असे सबस्टन्सेस की ज्यांनी फक्त H प्लसच प्रोड्यूस केला पाहिजे. H प्लस म्हणजे कोण, पॉझिटिव्हली चार्जड कॅटायन आहे, तो एक पॉझिटिव्ह चार्जड आयन आहे का. असे सबस्टन्स जे फक्त H प्लसच प्रोड्यूस करतात त्यांना आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. समजा एक सबस्टन्स आहे जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, तो H प्लस पण प्रोड्यूस करतो आणि दुसरा एखादा कॅटायन जरी प्रोड्यूस करत असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणणार नाही का, तर अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी फक्त H प्लस प्रोड्यूस करायला पाहिजे,
हायड्रोनियम आयनच तयार व्हायला पाहिजे, प्रोटॉनच तयार व्हायला पाहिजे. त्या अलॉंग विथ दॅट जर दुसऱ्या एखादा पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन तयार होत असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणणार नाही, त्याला आपण सॉल्ट म्हणणार. आणि मग बेस मध्ये पण तसंच आहे. एखादा असा सबस्टन्स आहे की ज्यांना बेस म्हणजे OH मायनस प्रोड्यूस करणार, OH मायनसच्या सोबत दुसरा एखादा निगेटिव्ह चार्ज एनायन तयार केला तर त्याला आपण बेस नाही म्हणायचं, त्याला आपण सॉल्ट म्हणायचं. म्हणजे अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी असा सबस्टन्स जो फक्त H प्लस द्यायला पाहिजे, बाकी दुसरा कुठला प्रोटॉन नाही. अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी बेसनं फक्त काय द्यायला पाहिजे, OH मायनसच द्यायला पाहिजे, त्यांनी दुसरा कुठला निगेटिव्ह चार्ज एनायन द्यायला नाही पाहिजे. The compound which produces only H plus, only OH minus, that are the acid and base respectively according to the Arrhenius theory. Example काय आहेत बघा. For example, NaHCO3 हे जर डिसोसिएट झालं तर काय तयार होतं बघा, Na प्लस H प्लस प्लस CO3 2 मायनस. आलं लक्षात. आता इथं काय झालंय बघा, ह्या सोडियम बायकार्बोनेटनं H प्लस प्रोड्यूस केलं म्हणजे ह्याला आपण काय म्हणायला पाहिजे होतं, ऍसिड म्हणायला पाहिजे होतं, पण ह्याला आपण काय म्हणतो, सॉल्ट. का म्हणतो सांगा बघू. बरोबर आहे की ह्या H प्लस सोबत, येस, इथं काय केलं त्याने Na प्लस पण प्रोड्यूस केलेला आहे, मग हा पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन तयार केलेला आहे. आणि अरेनियसने काय सांगितलं, फक्त H प्लस पाहिजे, दुसरा कुठला कॅटायन असेल तर आपण याला ऍसिड म्हणणार नाही, याला आपण काय म्हणणार, सॉल्ट म्हणणार. अजून एक एक्झाम्पल घ्या बघा. CuOHCl हे जर डिसोसिएट झालं तर ते काय तयार आहे बघा, Cu2 प्लस प्लस OH मायनस प्लस Cl मायनस. मग आता काय होणार आहे, यानं OH मायनस प्रोड्यूस केलं की ऍक्वेस सोल्युशन मध्ये, पण जेव्हा हा OH मायनस प्रोड्यूस करतो त्याला आपण बेस म्हणणार का, OH मायनस प्रोड्यूस करून सुद्धा ह्याला बेस म्हणणार नाही का, तर याने एक निगेटिव्ह चार्ज अजून एक एनायन तयार केला, मग ह्याला आपण बेस म्हणायचं का सॉल्ट म्हणायचं, ह्याला आपण काय नाव द्यायचं, सॉल्ट. See, these are the acids and bases according to the Arrhenius theory. आता अरेनियस थेरी नुसार ऍसिड्स अँड बेसिस चे एक्झाम्पल्स पण आपल्याला काय करायचे इथं बघायचे. तर आपण डेफिनेशन तशीच ठेवा, डेफिनेशन लिहून घ्या. आपण काय करणार इथं एक्झाम्पल्स बघणार आहे. एक्झाम्पल कुठली कुठली आहेत बघा. एक्झाम्पल्स ऑफ ऍसिड, इथली जागा आहे, कुठली कुठली आहेत बघा. HCl, H2SO4, HNO3, acetic acid, formic acid, benzoic acid, ही सगळी. परत हायड्रोजन सायनाइड, H2CO3, कार्बोनिक ऍसिड. सी these all are the acids according to the Arrhenius theory. ह्या सगळ्यांना acids का म्हणणार आपण, तर हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व केले जाईल, हायड्रोनियम आयन तयार करतील. आपण काय करूया, एक्झाम्पल HCl चं घ्या. इकडे बघा, HCl प्लस H2O काय तयार होते इथं, HCl प्लस H2 काय तयार होणार आहे, हा HCl स्वतःचा H प्लस ह्याच्यामध्ये ऍड करेल म्हणजे H3O प्लस प्लस Cl मायनस. कुठला आयन तयार झाला बघा इथं, हायड्रोनियम आयन तयार. आणि जो कंपाऊंड हायड्रोनियम आयन तयार करतो ह्याला आपण काय नाव देतो, ऍसिड. लक्षात आलं का. आता आपण बेस कसं, बेसचे एक्झाम्पल घेऊया इकडं. एक्झाम्पल्स ऑफ बेसिस इथं घेऊया आपण. एक्झाम्पल ऑफ बेस किंवा बेसिस अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी. अशी कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हायड्रॉक्साईड असतं. हायड्रॉक्साईड म्हणजे कुठला आला बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे, बेस. बिकॉज दिस कंटेन्स OH मायनस किंवा दिस कंटेन्स हायड्रॉक्साईड आयन, आणि ते वॉटर मध्ये डिझॉल्व केली काय करायला तुम्हाला OH मायनस आयन्स देतील. फॉर एक्झाम्पल NaOH ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय तयार केलं तुमचा, Na प्लस आणि OH मायनस. बघा याने OH मायनस प्रोड्यूस केलं का, म्हणून ह्याला आपण काय नाव देणार, बेस. आता ह्या अरेनियस थेरीची काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स काय आहेत, तर अरेनियसनं काय सांगितलेलं होतं की H प्लस प्रोड्यूस करणार ऍसिड, OH मायनस प्रोड्यूस करणार बेस. पण असे काही कंपाऊंड्स आहेत, सगळी कंपाऊंड्स आपण कुठं डिस्कस केली, कुठं कन्सिडर केली, ऍक्वियस स्टेट मध्ये. म्हणजे काय करूया आपण इथं आता लिमिटेशन्स घेऊया बघा. लिमिटेशन्स किती आहेत, तर 2 लिमिटेशन महत्वाचे आहेत. तर इथं फक्त काय केलेलं आहे, ऍक्वियस स्टेट कन्सिडर केलेली आहे. तुमच्या अरेनियसनं काय केलं, ऍक्वियस स्टेट कन्सिडर केलं. काही कंपाऊंड्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल HCl गॅसियस स्टेट मध्ये सुद्धा काय असतो, ऍसिड म्हणून काम करतो, पण तो गॅसियस स्टेट मध्ये असेल तर त्याला कन्सिडर केलेलं नाही. बेस्ट एक्झाम्पल ऑफ बेस, अमोनिया इज द बेस्ट बेस. पण हा अमोनिया कुठल्या स्टेट मध्ये असतो,
गॅसियस स्टेट मध्ये असतो. अमोनिया गॅसियस स्टेट मध्ये असल्यामुळे त्याला काय केलेलं नाही, कन्सिडर केलेलं नाही. म्हणजे लिमिटेशन ऑफ अरेनियस थेरी मध्ये पहिला लिमिटेशन काय आहे, तुमचे फक्त ऍक्वेस स्टेट मधले कंपाऊंड कन्सिडर केलेले आहेत. आता दुसरं याच्यामध्ये अतिशय महत्वाचं काय आहे, तर जे मेटल ऑक्साइड्स आहेत, मेटल ऑक्साइड्स आर गुड बेस किंवा गुड बेसिस. मेटल ऑक्साइड्स हे चांगले बेसिस आहेत. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, सोडियम ऑक्साइड, हे ऑक्साइड्स आहेत, दिस आर द बेस्ट बेसिस. पण आपण कन्सिडर करणार घ्याला अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी दिस आर नॉट बेसिस. का नाहीत? नेचर यांचं बेसिक आहे, चांगला बेस म्हणून काम पण करतात, पण अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी दिस आर नॉट बेसिस. का तर काय ह्याच्यामध्ये हायड्रॉक्साइड कुठे आहे का? नाही. मग ह्याच्यामध्ये हायड्रॉक्साइड नसल्यामुळे काय केलं जातं, त्याला आपण बेस कन्सिडर करणार नाही. सी दीज आर द टू लिमिटेशन्स ऑफ द अरेनियस थेरी. लक्षात आले का? मग अरेनियस थेरीच्या संदर्भात आपण ऍसिड अँड बेसिस काय काय घेतलं बघा, जर थोडंसं समराइज करूया. काय सांगलेलं आहे अरेनियस थेरीनुसार, ऍसिड इज द कंपाउंड व्हिच प्रोड्युसेस H+ आयन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. OH- काय, द कंपाउंड व्हिच प्रोड्युसेस OH- आयन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. मग त्याची एक्झाम्पल्स बघितली. एक्झाम्पल्स काय काय होती बघा, इकडे सगळे एक्झाम्पल्स ऍसिडचे दिलेत, इकडे बेसिसचे एक्झाम्पल्स दिलेत, त्याची लिमिटेशन्स दिलेले आहेत. आलं लक्षात? मग याच्यामध्ये आपण हे दोन एक्झाम्पल बघितली की एक कंपाऊंड असेल तर H+ देऊन सुद्धा ऍसिड का नसतं, तर त्याच्यासोबत ते अजून एखादा कॅटायन देतं म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, सॉल्ट दिलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्या. राहिलेलं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया, नेक्स्ट थेरी बघायची. थँक्यू.